ताना असतो आणि त्याचा 111वा आज वर्धापन दिन होता। याच्यामध्ये असीम गुप्ताजी ते आहेत आमचे अतिरिक्त मुख्य सचिव, त्यांचे अख्खे सगळे टाउन प्लॅनर एडीटीपी सगळे पूर्ण त्यांचा महाराष्ट्रातला पूर्ण स्टाफ त्यांची टीम या कार्यक्रमाला होती। आणि मला वाटतं कालपासून हे 2 दिवसाचं आपलं हे वर्धापन दिनाचा जो त्याच्यामध्ये देखील नुसतं वर्धापन दिन नाही तर त्याच्यामध्ये नवीन नवीन काही आयडियाज आहेत त्या शेअर करणं। आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलाय, AI आलाय आणि त्यामुळे या सर्व बाबतीमध्ये त्याचा देखील वापर योग्य प्रकारे करून शहराचं योग्य नियोजन झालं पाहिजे। आणि यासाठी ज्या परवानग्या आहेत लागणाऱ्या त्या माणसांना ऑफिसमध्ये न येता त्यांना ऑनलाईन मिळाल्या पाहिजे। या बाबतीत देखील आम्ही निर्णय हा विभाग घेतोय, लवकर त्याची पूर्तता होईल। त्याचबरोबर रस्त्यांचं म्हणालात की रस्त्यांचं योग्य नियोजन असलं पाहिजे। वाहतूक कोंडीवर उपाय आपण त्याला दिला पाहिजे आणि म्हणून यासाठी आम्ही सूचना केली की प्रत्येक महापालिका आणि शहरांमध्ये एक अर्बन डिझाईन विंग करा। मग त्या शहराचे जे काही वाहतूक कोंडी असेल, पिण्याच्या पाण्याचा विषय असेल, कचऱ्याचा विषय असेल, या विंगच्या माध्यमातून त्याला मग ते कन्सल्टंट अपॉइंट करतील, त्यांची मदत घेतील। आपण त्या शहराचा नियोजनबद्ध विकास करणं हे नगर विकास हा करत असतो। कारण शहराचे DP प्लॅन आहेत, नगर विकास तयार करतो। भविष्यातली जी वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नगर विकास विभाग त्याचं प्लॅनिंग करत असतो। DP देखील थांबता कामा नये, योग्य वेळी DP पब्लिक झाले पाहिजे आणि सजेशन ऑब्जेक्शन होऊन DP अंतिम झाले पाहिजे, अशा प्रकारचे देखील निर्णय या ठिकाणी झालेला आहे। आणि त्याचबरोबर परवडणाऱ्या घरांच्या बाबतीमध्ये देखील चर्चा, अफोर्डेबल हाऊसिंग आहे, अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग आहे, वर्किंग वुमन जे आहेत आपल्या काम करणाऱ्या आमच्या बहिणी आहेत, त्याचबरोबर स्टुडंट हॉस्टेल आहेत, सिनियर सिटीजनचे हॉस्टेल आहेत, या सगळ्या बाबतीमध्ये चर्चा या ठिकाणी झाली। कारण परवडणारी घरं द्यायची असतील तर नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील या संपूर्ण या रिअल इस्टेट जी आहे त्याला ज्या काही अटी आहे, शर्ती आहेत, जे नियम आहेत, शेवटी आपण एंड युजर जो आहे हा ग्राहक घर घेण्याचं हे स्वप्न असतं प्रत्येकाचं। आणि मग त्याच्यामध्ये देखील युनिफाईड DCPR मध्ये आम्ही अनेक सवलती दिल्या, आणखी काही द्याव्या लागल्या तर देऊ। क्लस्टर डेव्हलपमेंटच्या बाबतीत देखील चर्चा झाली, TP स्कीमच्या बाबतीत देखील चर्चा झाली की TP स्कीम आणि क्लस्टर डेव्हलपमेंट काय आहे। याच्यामध्ये सिंगल बिल्डिंग तुम्ही बांधायला जाल तेव्हा तुम्हाला काही सुविधा मिळणार नाहीत, ॲम्युनिटी मिळणार नाहीत, पण तुम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट कराल म्हणजे जमिनीचं क्लस्टर TP स्कीममध्ये आणि इथे इमारतींचं क्लस्टर, हे जेव्हा आपण करू त्यामध्ये देखील काही नियम अटी शर्ती असतील तर त्या देखील मी आमचे असीम गुप्ता यांना सांगितले की या योजना कशा बराबर मार्गी लागतील या संदर्भात देखील चर्चा झाली। पिण्याच्या पाण्याचं नियोजन या ठिकाणी भविष्यातलं लक्षात घेऊन त्याप्रमाणे जे आपण STP प्लॅन करतो टर्शरी प्लॅनपर्यंत म्हणजे ते पोर्टेबल वॉटर होऊन जातं, मग ते पाणी देखील आपण पिण्यासाठी तर वापरू शकत नाही, परंतु सेकंडरी यूज, बांधकाम, बाकी इंडस्ट्रीयल यूज यामध्ये आपण वापरू शकतो आणि मग पिण्याचं पाणी जे अतिरिक्त होऊन जाईल। आणि या बाबतीत देखील एक कंपल्शन झालं पाहिजे, या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे। आयकॉनिक बिल्डिंग आता काही ठिकाणी बघा, पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये आता त्या इमारती धोकादायक झाल्या, त्यानंतर ते संपूर्णपणे दृश्य दिसणारच नाही। मग जे डेव्हलपर आहेत त्यांना 5 इमारती बांधल्या तर एकतरी आयकॉनिक इमारत बांधावी, पण ते बांधणार खर्च जास्ती येणार, म्हणून मग आपल्या UD म्हणजे नगर विकास 1 कडून त्यांना आपल्याला ज्यादा FSI देता येतो का, इन्सेंटिव्ह काय देता येतो का, या बाबतीत देखील एक्झामिन करण्याच्या सूचना दिल्या। कारण मग त्या आयकॉनिक बिल्डिंगचं जे काही ओळख आहे त्या शहरांची त्याच्यामुळे देखील वाढत असते। आणि म्हणून असे खूप चर्चा, एक नगर नियोजन कसं असावं, कारण अर्बनायझेशन फास्ट होतं, 50% पेक्षा जास्त अर्बनायझेशन झाले, ग्रामपंचायती, नगरपंचायती झाल्या, नगरपंचायत, नगरपालिका झाल्या आणि मग त्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन पिण्याचं पाणी, रस्ते, कचऱ्याची विल्हेवाट
या ठिकाणी वाहतूक कोंडी, या सर्व गोष्टी ज्या आहेत याचं योग्य नियोजन असलं पाहिजे की इकोसिस्टीम तयार झाली पाहिजे. या बाबतीमध्ये नगर विकास विभागाने पूर्ण सेंट्रलाइज मॉनिटरिंग सिस्टीम जी आहे ही देखील करावी आणि त्या दृष्टीने पावलं टाकलेले आहेत त्या विभागाने. आणि त्यामुळे आजची बैठक, आजचं हे जे काही 2 दिवसाचा वर्धापन दिन कॉन्फरन्स आहे अतिशय या राज्याच्या विकासासाठी महत्वाचं ठरलं. पीएमआरडीला आपण युडीसीपीआर लागू करणार का आणि पीएमआरडीचा विकास आराखडा एक पूर्ण नाही झालेला? नाही, याचा डीसीआर हे लवकर करणार आपण. युनिफाईड डीसीपीआर आणि आपण पीएमआरडीचं पण अंतिम टप्प्यामध्ये कोर्टात काहीतरी मॅटर आहे पण ते पण अंतिम करू आपण. सर, डीसी रूल नवे जे आले त्या नव्या डीसी रूलमुळे शहरांच्या मध्यवर्ती भागात डेन्सिटी पॉप्युलेशनची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढते आणि रिसोर्स एक्सप्लॉयटेशन होते अशी टीका नव्या डीसी रूलवरती होते. त्याच्यानुसार नाही, याच्यामध्ये एकच आहे, आम्ही नवीन युनिफाईड डीसीपीआर का केला आहे याच्यामध्ये अनेक लोकांचं सूचना मार्गदर्शन घेऊन केलेलं आहे. तरी सुद्धा नागरिकांना काही अडचणी भेडसावत असतील तर त्याच्यातून देखील आम्ही नागरिकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी जे काही करायला लागेल ते देखील आम्ही करू. असं तुम्ही राज ठाकरेंबरोबर आज एकत्र असणार आहेत पुण्यामध्ये. राज ठाकरेंनी कालच महायुतीवर टीका केली की जो निकाल आलाय विधानसभेचा तो त्यांनाच नाही अख्ख्या राज्याला पटलेला नाही. आता बघा, तो कार्यक्रम आहे बाबासाहेब पुरंदरे यांचा आपला प्रसाद मुलगा, ती एक थिएटर अकॅडमी आहे आणि महाराष्ट्रीयन मंडळ आहे. असे 2 लोकांनी एकत्र येऊन काहीतरी ते एक इमारत वास्तू उभी करतायत, बरोबर? त्या भूमिपूजन. तर त्यावेळेस आपण त्यांना मदत केली आणि म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली की मी त्या कार्यक्रमाला यावं आणि म्हणून आम्ही जातो. तिथं काही राजकीय विषय नाहीये, एक सामाजिक आहे, कला आणि क्रीडा. महायुतीवर टीका केलेली महायुती काय तिथून कलाकार घडतील आणि खेळाडू घडतील. त्यामुळे